सोनाली। और तुम्हारा नाम? करण। करण, अच्छा। मित्रांनो, हे भुयार आहे किल्ल्यावरचं। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे चॅनलवर। पोर्तुगीज शैलीची छाप असलेल्या कोर्लाईच्या सफारीनंतर आपण निघालो आहोत रेवदंडा किल्ल्याच्या सफारीला, जो खरं तर प्रसिद्ध आहे प्री वेडिंग फोटोशूटसाठी। पण आपण चाललो आहोत ते म्हणजे किल्ल्यात दडलेला इतिहास पाहण्यासाठी। चला तर मग सुरू करूया आपली रेवदंडा किल्ल्याची सफर। अलिबाग फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या तशी फार असते, आणि जे पर्यटक अलिबाग फिरण्यासाठी येतात ते अलिबागपासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवदंडा किल्ल्याला भेट देतातच। तसेच अलिबाग बस डेपोतून रेवदंडा येण्यासाठी बसेसची सुद्धा सोय आहे, त्यामुळे आपली येथे येण्यासाठी गैरसोय होत नाही। मुरुड जंजिरा किल्ला असो किंवा बिर्ला गणेश मंदिर, या दोन्ही पर्यटन स्थळांकडे घेऊन जाणारा रस्ता रेवदंडा किल्ल्यातूनच जातो। त्यामुळे ज्या पर्यटकांना रेवदंडा किल्ला काय आहे हे माहीत नाही, ते सुद्धा रेवदंडा गावाला लाभलेल्या निसर्गामुळे येथे थांबतातच। रेवदंड्याचे जेवढे ऐतिहासिक महत्त्व आहे तेवढेच पौराणिक। असे म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने बलरामाच्या विवाह सोहळ्यादरम्यान त्यांच्या पत्नी रेवतीस हे क्षेत्र दान केले होते, त्यामुळेच हे क्षेत्र रेवती क्षेत्र म्हणून नावारूपाला आले। चौल व रेवदंडा ही दोन्ही क्षेत्रे सातवाहन व यादव काळापासून व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाची होती। 10व्या शतकाअखेरीस निजामशाही राजवटीमध्ये रेवदंडा हे एक महत्त्वाचे बंदर होते। पुढे 15व्या शतकात व्यापाराच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांना या बंदराचे भौगोलिक स्थान किती महत्त्वाच्या ठिकाणी आहे हे लक्षात आले। कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते तेथेच रेवदंडा गाव होते। याचे भौगोलिक स्थान लक्षात घेता पोर्तुगीज कप्तान सोज यांनी 1528 मध्ये रेवदंड्याला 5 किलोमीटर लांबीची तटबंदी बांधून किल्ल्याचे स्वरूप दिले व संपूर्ण गाव तटबंदीच्या कवेत घेतले। किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत, एक कुंडलिका नदीच्या दिशेने तर दुसरा उत्तरेकडील समुद्राच्या दिशेने। त्यामुळे कुंडलिका नदीकडील प्रवेशद्वार आज सुद्धा वापरात आहे, परंतु किल्ल्यामध्ये बहुतेक जागा खाजगी मालमत्तेमध्ये गेल्यामुळे उत्तरेकडील द्वार रहदारीसाठी बंद झाले। त्यामुळेच तटबंदी फोडून एक नवीन मार्ग तयार केला गेला, जो आजही वापरात आहे। रेवदंडा किल्ल्यामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे। हा जो आहे तो किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे। खरं तर प्रवेशद्वार नाही, तटबंदी तोडूनच किल्ला गावामध्ये येण्यासाठी ही एंट्री आहे। आणि ही जी इथून वाट जाते प्रवेशद्वाराच्या बाजूनेच, ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते। किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहायला जाण्याआधी समोरच एक वास्तू नजरेस पडली, मग आम्ही आधी ती वास्तू पाहायचे ठरवले। रस्त्याच्या अगदी लगतच ही वास्तू आहे व प्रवेशद्वाराची रचना पाहता एखादे चर्च किंवा सरकारी गोदाम पूर्वी येथे असणार याचा अंदाज बांधला। दरवाजातून मागे गेले असता ही वास्तू पूर्वी किती प्रशस्त असणार याची जाणीव होते। अरे किधर जाने का है? अंदर है कुछ? क्या है अंदर? किला है? ये जो ऐसा है वहाँ पे वैसा है अंदर? ठीक है, तेरे पीछे चले हम लोग। रुक रुक रुक। मित्रांनो, गावातलाच एक छोटा मित्र भेटला आहे आम्हाला, किल्ला दाखवतोय तो आम्हाला। आता तो घेऊन जाणार आहे आम्हाला किल्ला दाखवण्यासाठी, कारण इथे त्याने सांगितलं की इथे भरपूर प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे असं कोणालाही अलाउड नाही आहे फोटो काढण्यासाठी, पोलीस कंप्लेंट होते इथे। त्यामुळे
ही इथं किल्ल्याची तटबंदी आहे. ही बाहेरची बाजू आहे, ही पूर्ण किल्ल्याची आहे ती. आणि संपूर्ण नारळी आणि पोफळीच्या आपल्याला इथं बागा पाहायला मिळत आहेत. खरं तर मित्रांनो, किल्ल्यावर पाहण्यासाठी अशा खूप वास्तू आहेत, परंतु खाजगी मालमत्तेमध्ये जागा गेल्यामुळे आपल्याला त्या पाहता येत नाहीत. अच्छा, ये क्या है? ये जो ये गुफा है, जा सकते हैं अंदर? बंद रखा है? देखते तो है अंदर क्या है जाके. यहीं तक जा सकते हैं ना? अपने पास लाइट्स है. अच्छा, ये बैट्स है क्या? हाँ, क्या बात कर रहे हैं मित्रांनो. इथे खूप बॅट्स आहेत आणि खूप घाणेरडा स्मेल येतोय. आवाजसुद्धा येते, तुम्ही पाहू शकता आता. त्यामुळे आतमध्ये जात येत नाही. ही पूर्ण घाण पडलेली आहे त्यांची. हाँ, दोस्त आ रहे रे. ये भी वैसा ही है क्या? अच्छा, यहाँ से ऊपर जाना है. चलो ऊपर तुमको दिखाता हूँ ना, तुमको रास्ता दिखाता हूँ. कितना बड़ा तोप है. अरे बाप रे. और देखो बाईपास दिख रहा है. बाईपास मतलब रोड है क्या? हाईवे है? हो मित्रांनो, तुम्हाला अंदाज आला असेल ही तोफ पाहून केवढी मोठी तोफ आहे. ते प्रचंड मोठी तोफ आहे इथे ठेवलेली ही. जे आपण मागच्या कोरलाई ब्लॉगमध्ये दाखवलं की कोरलाई किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला एवढ्याच मोठ्या तोफा पाहायला मिळाल्या होत्या लांब पल्ल्याच्या. आणि याची लांबी पाहिल्यानंतर आपल्याला ह्याचा अंदाजसुद्धा येतो आहे. आपका नाम क्या है? मेरा नाम है सोनाली. सोनाली. और तुम्हारा नाम? करण. करण. अच्छा, चलो चलते हैं नीचे. आपल्या छोट्या मित्रांच्या बोलण्याप्रमाणे या तटबंदीवर पुढे भरपूर तोफा आहेत, पण वाढलेल्या झाडीमुळे आपल्याला त्या पाहता येत नाहीत. पण या तटबंदीवरील तोफांचा प्रत्यय आपल्याला पुढे येणार होता. आराम से चलो, आराम से चलो. काका हाथ. हाँ, पकड़ो पकड़ो. गिरता है देखो कैसे. आराम से बेटा. बाहर. जिथून आम्ही खाली उतरलो त्याच्या डाव्या बाजूलाच एक भुयार पाहायला मिळालं. मित्रांनो, हे भुयार आहे किल्ल्यावरचं. हा आपला छोटा मित्र आहे. त्याचं असं म्हणणं आहे की हे भुयार पुढे जो आपण मेन एंट्री केली ज्या रोडवरून, त्या रोडवरती जाऊन ओपन होतं. पण आत्तासुद्धा अभी भी जाते ना आतमध्ये. त्याचं असं म्हणणं आहे की आत्तासुद्धा लोक जातात आतमध्ये. वाटत नाही आहे, कारण खूप काळोख आणि कुठचे प्राणी काय असेल आतमध्ये सांगता येत नाही. त्यामुळे आपण रिस्क नको घेऊया. येथे फिरताना आम्हाला प्रशस्त तटबंदीमध्ये बांधलेल्या काही खोल्या व छोटे प्रवेशद्वारसुद्धा पाहायला मिळाले. खरं तर या छोट्या मित्रामुळे आपण येथे पोहोचू शकलो, नाहीतर खाजगी मालमत्तेमुळे आपल्याला येथे पोहोचताच आले नसते. आणि तुम्ही देखील प्रयत्न करू नका. 22 जुलै 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्याला वेढा घातला. वेढा फोडण्यासाठी पोर्तुगीजांनी मराठा साम्राज्यात असलेल्या गोव्यातील फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे हा प्रयत्न मराठ्यांचा अयशस्वी ठरला. पुढे 25 नोव्हेंबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टी येथील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोरलाई किल्ल्यांचा ताबा मराठ्यांना दिला. 1806 मध्ये रेवदंडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे 1817 मध्ये आंग्रेंनी रेवदंडा जिंकून पुन्हा मराठा साम्राज्यात सामील केला. पण इंग्रजांच्या कपटी गड उद्ध्वस्त करण्याच्या धोरणामुळे 1818 मध्ये गड पुन्हा इंग्रजांकडे गेला. भुयार आणि तटबंदीमधील खोल्या पाहून आम्ही पुन्हा जेथून आपण किल्ल्यात प्रवेश केला तेथून उजव्या दिशेला गडाच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो. पण तेथे जात असताना एका घरापाशी आम्ही थांबलो, कारण तेथूनच तटबंदीवर जाण्यासाठी जागा होती.
मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवर आलेलो आहे. जिथून आलो आपण ती आहे. ही इथे वॉल आहे किल्ल्याची आतली तटबंदीचीच, आणि ही इथे बाहेरची वॉल आहे. हा इथून किल्ला चालू होतो आतमधल्या बाजूला, आणि इथे आल्यानंतर वरती तटबंदीवर या इथे भल्या मोठ्या तोफ जी आपण मगाशी बघितली तेवढीच मोठी तोफ आहे इथे सुद्धा. इससे भी बड़ी है, आणि इथे नंबर टाकलेले आहेत ह्या तोफेंवरती सुद्धा. इससे भी बड़ा हो जाएगा. हां, कारण मागच्या वेळेला आपण एक्सप्लोर केला होता हा किल्ला, पण एवढं नाही पाहायला मिळालं आपल्याला कारण वेळ कमी होता आपल्याकडे. आणि ही सुद्धा मोठी आहे. ही तोफ पाहिल्यानंतर आम्हाला मुरुड जंजिराची आठवण झालेली आहे. कलाल बांगडी नावाची तोफ आहे. साधारण त्याचीच प्रतिकृती आहे, तेवढीच, त्याच्यापेक्षा थोडी छोटी असेल ही तोफ, पण साधारण तेवढीच आहे तोफ मोठी. आणि जवळजवळ इथे 1 2 3 आणि तिथे एक लांबवर एक, चार ह्या तोफेच्या बाजूला तिथे एक चौथी तोफ पाहायला मिळते आपल्याला. आपला छोटा मित्र म्हणतोय बड़ा. या तोफेंच्या पुढे अजूनसुद्धा आहेत तोफा, त्यासुद्धा जाऊन पाहूया आपण. रास्ता कैसे मतलब किधर आया? आपण इधर से आया, किधर से आ रहे हैं? उधर से आया ना. पहला तो उधर है. ही चौथी तोफ. ये नीचे क्या है ये? खड्डा. अच्छा वही गेट है ना, ये प्रवेश द्वार नहीं, खड्डा ही है क्या ये सिर्फ? इथे सुद्धा तटबंदी शेजारीच घराचे अवशेष आहेत, परंतु पुष्कळ प्रमाणात येथे घराची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. येथूनच थोडे पुढे आले असता आपण गडाच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार आहे ते, आणि ह्याच्याच वरती ही आपल्याला एक तोफ अजून पाहायला मिळते. तोफी है यहाँ पे लाइन से. अच्छा, ये आगे ही 17 नंबरची तोफ आहे. अजस्त्र अशा तोफा आहेत इथे ठेवलेल्या पूर्ण तटबंदीवरती. मित्रांनो, हम लोग इधर तक आए. खरं तर आपण किल्ल्याच्या खाली फिरत असतो. या तोफा आपल्याला नाही पाहायला मिळत इथून. किल्ल्यावरचं हे जे वरचं सौंदर्य आहे ते आपल्याकडून दुर्लक्ष होतं त्या खरं सौंदर्याकडे. पण आता ह्या छोट्या जे आपल्या आहेत आजचे सोबती, ते निदान आपल्याला वरच्या किल्ल्यावरून आपण फिरतोय. खालीसुद्धा आपण जाणार आहोत. सातखणी मनोरा आहे तिथेसुद्धा आपण जाणार आहोत. चलो भाई नहीं. इथे अजून एक तोफ आहे, 15 नंबरची तोफ. आणि इथे आपल्याला वरती खुंटीसुद्धा पाहायला मिळते. आणि इथं जवळजवळ आता ही तटबंदी पुढे खूप झाडी वाढलेली आहेत, त्याच्यामुळे आता आपण पुढे जाणार नाही आहे जास्त. तटबंदीवरून आम्ही चालत पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ निघालो. आपण आता त्या प्रवेशद्वारापाशी परत चाललो आहे. वरून आलो आणि आपण इथे होतो. इथून आता आपण ह्या प्रवेशद्वारापाशी आलो आहे परत. हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. हे गडाचे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला काही नक्षा पाहायला मिळतात, परंतु वाढलेल्या वेली आणि मुळांमुळे ते स्पष्ट कळत नाही. प्रवेशद्वारातून आत येताच दुसरे प्रवेशद्वार आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे येथे प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा चालू आहे. 2 दरवाजांमधील जागेमध्ये दिवा लावण्यासाठीच्या खोपट्या पाहायला मिळतात. गडाचे हे बाहेरील बाजूकडील मुख्य महाद्वार आहे. समुद्रामार्गे ये जा करण्यासाठी याच प्रवेशद्वाराचा वापर केला जात असे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला पोर्तुगीजांचे राजमुकुटाचे चिन्ह कोरण्यात आले आहे. महाद्वारासमोरच मरुआईचे छोटेखानी मंदिर आहे, तर त्याच्याच मागे पहारेकरांसाठीच्या विशिष्ट रचना असलेल्या देवड्या पाहायला मिळतात. महाद्वाराकडून आम्ही सातखणी मनोऱ्याकडे जायला निघालो.
तेथे जात असताना प्रवेशद्वारावर क्रॉसचे चिन्ह असलेली चर्चची एक वास्तू नजरेस पडते आणि त्याच्याच पुढे सिद्धेश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर दगडी दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे. हा तोफाचा गोळा मित्रांनो बघितल्यानंतर याला लागणारी तोफ केवढी मोठी असेल याचा अंदाज येतो आपल्याला. आणि या तोफेच्या तोफेमध्ये हा एक गोळा आहे बघा. हा गोळा आहे, हा या तोफेमध्ये टाकतात. आणि हा इथे सुद्धा एक गोळा ठेवलेला आहे. ह्या शंकराच्या मंदिराच्या इथे आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला मिळतं. सिद्धेश्वर मंदिर या मंदिराचं नाव आहे. आणि हा इथे एक तोफगोळा आहे. मंदिर खरं तर आता बंद आहे पाहण्यासाठी आपल्याला. आणि इथे विहीर आहे. ही विहीर आहे आणि ह्या विहिरीला सुद्धा बघा इथे एक प्रवेशद्वार आहे. आणि पाणी पिण्यासाठी आहे, पूर्ण क्लिअर वॉटर आहे. या मंदिराच्या इथे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराकडून आम्ही किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या सातखाणी मनोऱ्याकडे निघालो. खरं तर किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटक फक्त हा मनोरा पाहण्यासाठीच येतात. बाकीच्या वास्तू आडवाटेवर असल्यामुळे सहसा कोणी त्या रस्त्यावर फिरकत नाही. पण मित्रांनो, गड पाहण्यासाठी सुरुवात करताना ज्या प्रकारे आम्ही फिरत आहोत त्याप्रमाणे फिरल्यास गडावरील बहुतेक वास्तू आपल्या नजरेस पडतील. मुख्य रस्त्यावरून येत असल्यास मनोऱ्याकडे येणाऱ्या वाटेवर आपल्याला खाण्यासाठी व राहण्यासाठी हॉटेल्सची उत्तम सोय आहे. उंचच उंच नारळाच्या बागांमधून जाणारी वाट किल्ल्याची सुंदरता दर्शविते. रेवदंडा हे भारतातील सर्वात पहिले ठिकाण जेथे अफनासी निकितीन नावाचा पहिला रशियन प्रवासी उतरला होता. तसेच रेवदंडाचे एक चॅपल होते जेथे सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांनी भारतीय उपखंडातील त्यांचे सर्वात पहिले प्रवचन दिले होते. रेवदंड्याचे मुख्य आकर्षण असलेल्या सातखानी मनोऱ्याजवळ आपण पोहोचलो आहोत. गडाची ही वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. पूर्वी ही वास्तू 7 माळ्याची असणार, परंतु आता तळमाळा पकडून 5 माळेच या वास्तूचे शिल्लक आहेत. याचे दुसरे नाव पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असे होते, कारण या मनोऱ्यावरून उत्तरेकडील मुंबईपर्यंतचा तर दक्षिणेकडील जंजिऱ्यापर्यंतच्या परिसरावरती लक्ष ठेवता येत असे. मनोऱ्याच्या आत आले असता आतील रचना पाहून वर जाण्यासाठीचे काय प्रयोजन असणार याचे कोडे उलगडत नाही. उंच भिंतींमध्ये फक्त आपल्याला खिडक्या व छोटी छोटी छिद्रे पाहायला मिळतात. मनोऱ्यालगतच काही वास्तूंचे अवशेष आहेत आणि या भिंतींवर सुद्धा हीच छिद्रे आपल्याला पाहायला मिळतात. मनोऱ्याच्या बाजूला विविध आकारातील 7 तोफा आपल्याला पाहायला मिळतात. जमीन व समुद्र या दोन्ही ठिकाणाहून होणारी शत्रूची आक्रमणे परतवून लावण्यासाठी तटबंदी व बुरुज संरक्षित करणे गरजेचे होते आणि याची मुख्य भूमिका बजावली आहे ती या तोफांनी. त्यामुळेच गडावर आपल्याला पुरेशा तोफा पाहायला मिळतात.
मनोऱ्याच्या आवारात चर्चचे व घरांच्या जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात. सातखणी मनोऱ्याकडून आम्ही बीचकडे जाण्याकरता निघालो. किल्ल्यावरती इथे बहुतेक ठिकाणी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला अशा बहुतेक ठिकाणी अशा ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या पाहता येत नाही आहेत. आता ही सुद्धा एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर बाहेर बोर्ड लावलेला पाहिलात तुम्ही. आता इथून डायरेक्ट बीच ओहोटी चालू झालेली आहे. बीचवर सुद्धा जाऊन येऊया. बाहेरून किल्ल्याची तटबंदी पाहूया कशी येते. समोरच दिसत असलेल्या ढासळलेल्या तटबंदीमधून आपण समुद्र किनाऱ्यावर जातो. किनाऱ्यावरून तटबंदी पाहिल्यानंतर तिचे बलाढ्य रूप नजरेस पडते व बुरुजांची बांधणी देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. जिथून आपण खाली येतो त्या बाजूलाच पंचकोनी आकाराचा बुरुज आहे. त्यापुढील बुरुजाची रचना आयताकृती आहे. बुरुजांची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यावरच पाहायला मिळते, जशी मागील व्हिडिओमध्ये कोर्लई किल्ल्याची पाहायला मिळाली. बुरुजाच्या वरील भागांवर तोफांसाठीच्या खिडक्या व बंदुकीची नळी जेमतेम बाहेर जाईल एवढ्या निमुळत्या जंग्या पाहायला मिळतात. तर किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्रात डोकावणारी उंच नारळाची झाडं गडाच्या व समुद्रकिनाऱ्याच्या सुंदरतेत अधिकच भर घालतात. तटबंदीचे बांधकाम करताना चुन्याबरोबर येथे शंखशिंपले वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. शंख शिंपल्यामुळे बांधकामाचे सांधे अधिकच मजबूत होतात आणि समुद्राच्या लाटा आदळून सुद्धा हे सांधे निसटत नाहीत. पोर्तुगीजांनी अगदी बारीक गोष्टींचा विचार येथे बांधकामामध्ये केल्याचे आढळून येते. थोडे पुढे येतात समुद्राच्या दिशेने असलेले गडाचे एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच पुढे गडावरील 2 बंद केलेली भुयारे नजरेस पडतात. किल्ल्याची ही आतली बाजू आहे. इथे संपूर्ण ही तटबंदी ढासळलेली आहे. खूप रिस्की ही केव्हाही पडू शकते, कारण खालचा सपोर्टच निघून गेलेला आहे तटबंदीचा. आणि इथे ही मोठी क्रॅकसुद्धा पाहू शकतो आपण. ही पूर्ण तटबंदी आहे ही एवढी लूज झालेली आहे आता. येथून थोडे पुढे येताच एका दगडावरती शर्बाचे कोरलेले शिल्प आपल्याला पाहायला मिळते. अजून एक वैशिष्ट्य रचना. येथे असलेल्या दुहेरी तटबंदीचे प्रयोजन कशाकरता असावे हे लक्षात येत नाही, परंतु येथूनच पुढे चालत गेले असता उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे. कदाचित प्रवेशद्वाराकडे जाण्याचा मार्ग म्हणून दुहेरी तटबंदी घालून संरक्षित केला असावा. येथूनच स्पष्टपणे कोर्लाई किल्ल्याचे सुद्धा दर्शन आपल्याला होते. रेवदंड्यापासून अवघ्या 3 किलोमीटरवर असलेल्या कोर्लाई किल्ल्याला सुद्धा आवर्जून भेट द्या. या किल्ल्याच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन पाहता येईल. रेवदंडा समुद्राचे विहंगम दृश्य पाहून आम्ही निघालो आमच्या शेवटच्या टप्प्याकडे, ते म्हणजे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वार पाहण्यासाठी.
कुंडलिका नदी व रेवदंडा खाडीतून किल्ल्यामध्ये येण्याकरता पोर्तुगीज याच प्रवेशद्वाराचा वापर करत असत. परंतु हे प्रवेशद्वार आता रहदारीसाठी वापरात नाही, कारण येथे सुद्धा तटबंदी तोडूनच गडावर येण्यासाठी दुसरा मार्ग बनवण्यात आला आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला असता आपल्याला आणखीन एक प्रवेशद्वार लागते व या प्रवेशद्वारावर आपल्याला पोर्तुगीजांची राजचिन्ह कोरलेली पाहायला मिळतात. या प्रवेशद्वारा शेजारील भिंतीवर एक पोर्तुगीज भाषेतील शिलालेख सुद्धा पाहायला मिळतो. या प्रवेशद्वाराची रचना सुद्धा उत्तरेकडील प्रवेशद्वारासारखी मिळती जुळतीच आहे. या प्रवेशद्वारातून गडाच्या आतील बाजूला येताच तोफांचे 2 गोळे अगदी समोरच पाहायला मिळतात. परंतु किती खेदाची गोष्ट आहे की याचा उपयोग येथे राहणारे रहिवासी कपडे सुकवण्यासाठी करत आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे जातानाच आपल्याला भिंतीमध्ये अडकलेला आणखीन एक तोफेचा गोळा दिसतो. काही पायऱ्या चढून वरच्या बाजूला आले असता येथे नव्याने बांधलेले एक ध्वजस्तंभ आहे. तर तटबंदीवर काही तोफा भग्नावस्थेत पडलेल्या पाहायला मिळतात. आणि या प्रकारे आमची रेवदंड्याची गडभ्रमंती पूर्ण झाली आहे. आशा करतो की तुम्हाला आमच्या नजरेतून घडलेली रेवदंड्याची सफर आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर लोकांना रेवदंडा किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायची संधी मिळेल. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. जय शिवराय.